सोलापूरकरांनो, तयार आहात का सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्सवासाठी? इलेक्ट्रोक 2026 सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन प्रस्तुत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, घरगुती उपकरणे, मोबाईल, लॅपटॉप, टेलिकॉम प्रोडक्ट्स आणि सोलर उपकरणाची भव्य प्रदर्शने, तब्बल 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट. दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी 2026, वेळ दुपारी 4 ते 9:30, रविवारी सकाळी 11 ते रात्री 9:30 पर्यंत. ठिकाण होम मैदान, सोलापूर. निवेदन: व्यवसायासाठी, घरासाठी, भविष्यासाठी सर्व काही एका छताखाली. मिस करू नका. इलेक्ट्रोक 2026 स्मार्ट खरेदीचा स्मार्ट अनुभव. आजच भेट द्या. होम मैदान, सोलापूर. एमएससीबीचा वायर व डीपी उड्यावर, जुळे सोलापूर रहिवाशांचा जीव धोक्यात. सोलापूर शहरातील हेरिटेज फार्म सोसायटी जुळे सोलापूर सोसायटीत लाईटची वायर केबल खूप खाली आली आहे. त्या ठिकाणी लहान मुले दिवसभर खेळत असतात. जुळे सोलापूर ऑफिसला वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्या ऑफिसमधील अधिकारी व कर्मचारी काहीच उपाययोजना करीत नाहीत. भविष्यात काही जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण, असे येथील रहिवासी माध्यमांशी बोलताना सांगितले. सदर वायरची, केबलची तसेच डिस्ट्रीब्युशन बॉक्सची दुरुस्ती 8 दिवसात करून नाही मिळाल्यास तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रीशैल माशाळ व जुळे सोलापूर रहिवासी यांनी केला आहे. माझं नाव श्रीशैल माशाळ. मी हेरिटेज फार्म्स, ओम गर्जना चौक, सैफुल, जुळे सोलापूर येथे राहणारा रहिवासी आहे. तर आमचा विषय असा आहे की आजचा एमएससीबीचं जे कारभार या ठिकाणी हे लोकांनी केलेलं आहे ते तुम्हाला मी आज या ठिकाणी दाखवणार आहे. तर असं आहे की जून 2025 मध्ये भरपूर पाऊस होऊन सोसायटीत पाणी आलं होतं. पाणी आल्यामुळे जे आमच्या सोसायटीत एमएससीबीचं जे मेन केबल आहे ते मेन केबल या ठिकाणी त्या पाण्यामुळे खराब झालेलं होतं. कधी? जून 2025ला. तर त्या ठिकाणी आम्ही एमएससीबीला कंप्लेंट केला. कंप्लेंट केल्यानंतर ते लोक आले, आम्हाला लाईटची व्यवस्था असं करून दिले. ते कसं करून दिले तुम्हाला ते या ठिकाणी दाखवतो मी. त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ह्याचं परमनंट सोल्युशन काय काढतात. त्यांनी बोलले की हे टेम्पररी सोल्युशन आहे, आता पावसाचं हे होऊ दे. तर पाऊस कमी झाला किंवा पावसाळ्याच्या नंतर आम्ही तुम्हाला परमनंट सोल्युशन तुमच्या सोसायटीत कसं होतं तसं करून द्यायचं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिले. आम्ही बोललो की ठीक आहे, आता जे आम्हाला लाईटचं गरज आहे लाईट करून द्या. त्या ठिकाणी करून गेले. त्याच्यानंतर 15 दिवसांनी, 1 महिन्यानी आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रार जुळे सोलापूर या ऑफिसला जवळपास एकदा 5 ते 6 वेळा, आतापर्यंत महिन्याला एकदा म्हणू शकता तुम्ही, जवळपास लेखी, तोंडी, फोनद्वारे आम्ही त्यांना खूप वेळा कंप्लेंट केला असून या ठिकाणी त्या तक्रारीचा अजिबात त्यांनी केअर करत नाहीत. त्याच्यानंतर काय झालं, ते लोक बोलले आम्हाला की तुम्ही कंप्लेंट करा, अजून एकदा कंप्लेंट करा. आम्ही कंप्लेंट केलो. परत एकदा कंप्लेंट केल्यावर त्यांनी बोलले की आमचे ऑफिसर लोक येतील, ते सर्वे करतील, मग त्याचा आम्ही निर्णय घेऊ. त्या ठिकाणी 4 आणि 5 वेळा सर्वे करतात. कंप्लेंट केल्यावरती फोनद्वारे किंवा लेखी तक्रारी दिल्यावर येतात, बघतात, सर्वे करतात आणि निघून जातात. त्या ठिकाणी आम्ही अक्षरशः आम्ही वैतागलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे एमएससीबीचं जे बोर्ड आहे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, असं क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे. इकडे केबल दाखवा, केबल कसं खाली टाकलंय बघा तुम्ही जरा. या ठिकाणी बघा तुम्ही हे कसं दिसतंय केबल. या ठिकाणी एवढं त्रास आहे आम्हाला. इथं लहान मुलं आमचे खेळतात, आमचे घर आहेत. त्या ठिकाणी मेन लाईन आहे, हे केबल ह्या ठिकाणी असं टाकलंय आणि ह्या ठिकाणी असं केबल खालनं टाकलंय. ते म्हणजे आश्चर्याचं एमएससीबीचं काम आहे का काय हेच कळणं झालंय आम्हाला. त्याचं कसं करायचं, एवढ्या वेळा तक्रार करून सुद्धा एमएससीबी लोक काम करत नाहीत. आणि या ठिकाणी नंतर आम्ही 2 फेब्रुवारीला अजून एकदा जाऊन कंप्लेंट केला. तेव्हा आम्ही जबाब विचारण्याचा प्रयत्न केला. फोनद्वारे जबाब विचारले तर उलट सुलट उत्तर देते. आणि आमचं मागणी काय आहे याच्यामध्ये, त्यांना मेन मुद्दा आम्ही काय सांगितलं, हे केबल तुम्ही काढा आधी, आम्हाला धोक्याचा आहे, आमचे मुलं खेळतात इथं. त्या दिवशी काय झालं, अजून एक प्रकरण,
ते गॅसची सिलेंडरची गाडी जात होती, ते गॅसची सिलेंडरची गाडी ह्या केबलला लागलं असतं तिथं. आम्ही वरून आवाज दिल्यानंतर ती केबलची गाडी ती गॅसची गाडी थांबली. नाहीतर एवढा मोठा भयानक सोलापुरातलं अदृश्यमय भयानक स्फोट या ठिकाणी झाला असता तर काय करायचं, जीवितहानी झाली असती. 100 लोकांचं सोसायटी आहे, हे असं या ठिकाणी एमएससीबीने काम केलेलं आहे. त्याची जबाबदारी एमएससीबी घेत नाही. ते म्हणते टाळाटाळ करते, एवढं टाळाटाळ करते, 6 महिने काम करत नाही. आम्ही अक्षरशः हे नागरिक या ठिकाणी वैतागलेले आहेत. याची कृपया आम्हाला एमएससीबीला एवढंच विनंती आहे की हे केबल लवकरात लवकर काढून घेऊन जावा. त्याच्यानंतर आमचं रिक्वायरमेंट काय, खालून जे अंडरपास केबल होतं जे खराब झालेलं आहे त्याला रिप्लेसमेंट करा, हे आमचं मागणी आहे. तर आम्ही ते जीईला किंवा त्यांच्या सिनियर अधिकाऱ्यांना फोन केल्यावर काय म्हणतात, तुम्ही जसं सांगता तसं होत नाही, तुम्ही जसं सांगता तसं होत नाही. आम्ही फोन केल्यावर फक्त रिपेअरी करून देतो आणि काय ते दुरुस्ती करून देतो. तुम्ही आता बघितलं कसं डेंजर आहे हे. या डेंजरमध्ये कसं राहायचं सांगा आम्ही इथले नागरिक. हे प्रभाग क्रमांक 26 आहे, हेरिटेज फार्म्स जुळे सोलापूर इथले आमचे नागरिक सुद्धा आहेत या ठिकाणी, ते बोलतील तुम्हाला. तर बोला. एमएससीबीला आमची एवढीच विनंती आहे की ह्या ज्या उघडा डीपी आहे आणि ज्या उघड्या तारा पसरलेल्या आहेत त्याबाबत त्यांनी ठोस उपाययोजना करावी आणि भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी याबाबत त्यांनी तातडीने पावले उचलावीत. रस्त्यावरती लहान मुलं खेळत असतात, डीपीला धक्का लागला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी एमएससीबीला आमची कळकळीची विनंती आहे की याबाबतचा परमनंट सोल्युशन काढून कायमचा बंदोबस्त करून ह्या वायरिंग डीपी दुरुस्त करावी, व्यवस्थित करावी आणि वायरिंग ही अंडरग्राऊंड टाकावी आणि भविष्यात होणारा धोका टळेल याबाबत एमएससीबी दक्षता घेईल एवढीच आम्ही माफक अपेक्षा करतो.